आज आम्ही आलो आहोत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी, परंतु आमच्या एका गलतीमुळे पोलीसवाले पकडणार होते. आज घरी आलो तर आई गॅसचा पाईप रिपेअर करत होती. मग मी ते पाईप जोडण्यात आईला मदत केली. गॅसच्या पाईपची फिटिंग केली आणि लावून टाकलं. धीरज आणि तेजूच्या पोटामध्ये जंतू झाले, त्यामुळे त्याला मेडिकलवर जंतूचं औषध आणायचं होतं. त्यामुळे निघालो मी आणि धीरज तेजू मेडिकलवर आले आणि मेडिकलवर येऊन जंतूचं औषध घेतलं. आता आम्हाला जायचं होतं मोदी गार्डनला. भारताचे पंतप्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि खूप सारे मोठे नेते येत्या 24 आणि 25 तारखेला तिथं येणार आहेत. हिंददी चादर या कार्यक्रमाच्या आयोजन दरम्यान तिथं खूप सारे डेकोरेशन आणि टेंट केले आहेत. तेच बघण्यासाठी आम्ही जात होतो. तिथे पोहोचलो. नवीन रस्ते वगैरे केले होते. बाजूला सिक्युरिटी पण होती. खूप सारे पोलीसवाले पण होते. आता पोलीसवाल्याला बघून तेजू भिहायला लागला. मी त्याला म्हणलं, अरे काही करत नाही, जोपर्यंत तू काही धिंगाणा करणार नाहीस तोपर्यंत ते काही करणार नाही. मग आम्ही निंजा बाजूला लावली आणि फिरायला लागलो. तिथं खूप सारे मोठे मोठे स्टॉल आणि टेंट होते. मग आम्ही बाहेर आलो तर तिथं थर्माकॉल पासून खूप चांगला स्ट्रक्चर बनवत होते. सुरुवातीला धीरज आणि तेजू पोलीसवाल्याला बघून भीत होते. त्यानंतर फ्रेंडली झाले आणि खेळायला लागले. मग त्यांना एक स्टेज दिसला. म्हणले, चाचा मला स्टेजवर जाऊन बघायचंय. स्टेजवर गेले आणि भारत माता की जय घोषणा द्यायला सुरू केले. स्टेजहून व्ह्यू खूप छान दिसत होता. तेवढ्यात आमच्या तेजूला सू आली. आता तेजूला बघून धीरजला पण आली. आता सगळीकडे माणसं असल्यामुळे कसं करावं काय करावं विचार करत होतो. तेवढ्यात तेजू म्हणला, चाचा आम्ही सगळं बघितलं, आता जाऊत आपण बाहेर आणि बाहेरच सू करू. चला आम्ही तर निघतो. आणि जर का तुम्ही बघितलं नसेल तर मोदी गार्डनला नक्की व्हिजिट करा.